तर काशी यात्रेच्या व्हिडिओचा हा चौथा पार्ट आहे। इतर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आय बटनवर क्लिक करून प्लेलिस्ट शोधू शकता की ज्याच्यात बाकीच्या व्हिडिओंचे लिंक दिलेले आहेत आणि प्लेलिस्ट आहे जेणेकरून तुम्ही पहिली व्हिडिओ स्टार्ट केली की बाकीच्या सगळ्या क्रमाने प्ले होतील। तर ह्या इमारतीचं वैशिष्ट्य आहे की हे ऑरेंज कलरचा दिसतो आपल्याला, तो टोटल मोठा दरवाजा आहे आणि हे महाराज उभे येतात त्यांच्यापाशी हा बारीक दरवाजा आहे। एवढा मोठा अख्खा दरवाजा इतक्या वेळ उघडा होता, आता शेवटचा रिक्षा आला आहे म्हणून त्यांनी बारका दरवाजा खोलून त्यांना आत प्रवेश दिला। बरीच मोठी जागा आहे, इथं सगळेजण बसले होते वेटिंग करत रूमसाठी। रूम तर काय भेटले नाहीत आज रूमचा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी। हॉल भेटलेले आहेत फक्त सकाळपर्यंत, सकाळी सगळ्यांना रूम भेटून जातील, सकाळी सगळ्यांचं टेन्शन निघून जाईल। काल रात्री आपण या भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आलो होतो पण अंधार असल्या कारणाने बऱ्याच प्रकारे अंडर एस्टिमेट केलं होतं। माझं आलं की नाही येईल ना थोडंफार, आज नाही येणार त्याला फार महिना जाईल। आणि चला मग आता आपण सध्या गेटच्या बाहेर पडूया। बहुतेक तर चालतच जायचं, जास्त अंतर नसावं। नदी इथून काल रात्री मी पाहिलं होतं गुगल मॅपला, ही नदी जवळच आहे, जास्त लांब चालायला लागायची गरज नाही। चला एवढं पाण्याच्या बाटल्या आले कुठं पण जाऊन हरवलं तरी पण हे गेट लक्षात ठेवायचं आपल्याला आणि या जागेचं नाव। सगळे ह्या दिशेने चालते, त्या दिशेने जावे। सकाळचे 6 वाजायला 10 मिनटं बाकी, तर 5 वाजून 50 मिनटं झाले तर इथं दिवस उजळला आहे, अक्षरशः ऊन पडायला सुरुवात झाली आणि इतकं मरणामध्ये गरम आहे की काहीही शारीरिक कष्ट नाही घेता मानणे तिथं घामाच्या धारा लावल्या। तर चला आधी नदीच्या पात्रात जाऊया, बघूया आपल्याला आज कशाचा आनंद घ्यायचा आहे। तर हे आहे आजच्या दिवसाचं गंगा नदीचं प्रथम दर्शन। गर्दी बरीच दिसते, बघूया पाण्यात जायला आपल्याला कोणत्या बाजूने मोका भेटतोय ते। आलो हळूहळू चलत, जास्त अंतर नव्हतं। अरे यार 5 मिनटं गेली ते पण हळूहळू चालत आहे। सेलीकडून एका बाजूने आणि तो जो समोर मला काय का बरं माझा इथं डुबकी मारायची नाही। शिवाय जवळ होतं, लय लांब नव्हतं, काय नव्हतं। मध्ये काय वाळूचा ढिगारा लागलाय काय कुठं रे त्यो? तर तिथं वाळूचा ढिगारा आहे सगळीकडे घे ना, शिकून तुला मस्त। तिथं 2 बोटी चालू आहेत, सूर्यामुळे आता नाही दिसू शकत नेमका सूर्य त्या बाजूला आहे। आपण काल रात्री त्या स्टीलच्या ब्रिजवरून आलोत, वरच्या बाजूने, खालच्या बाजूने रेल्वेची आहे। चला जरा नदी जवळून जाऊन बघूया। सकाळ सकाळ एवढी गर्दी कमाल आहे, सकाळ सकाळ एवढी गर्दी म्हणलं कमाल आहे। हे दिवे रात्री पिटवले होते का कवा तरी पिटू देत, काय नाही रोजचं नाही। 75 विशिष्ट दिवसाला सगळं पेटवलं जातं। हा या इथं एक ते वाळूत एक बोट पलटी झालेली आहे, बाकीच्या 2 पार्किंगला लावलेल्या आहेत। इथं बाकीच्या पाण्यात इकडं मागच्या बाजूला काय काशी गंगा सेवा। तर आपण सध्या आहोत गायघाटमध्ये। गायघाट हिंदीत पण त्याचा उच्चार गायघाटातच करत असतो, कारण देवनागरीत लिहिलं आहे, आपण देवनागरी वाचू शकतो। गायघाट कुठं आलं तर काय सांगायचं, गायघाट। गायघाटात आलतो, गायघाटात आंघोळ केली पहिल्यांदा काशी लिहून नदीने। असं अजून बघूया काय पाहायला भेटतं।